What is planning? Deciding in advance what to do, when to do, how to do, who is supposed to do it. कसं करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, त्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं, याला प्लॅनिंग म्हणतात. आणि प्लॅनिंगसाठी आपल्या समोरचं चॅलेंज कोणतं आहे, आपल्या समोरचं आव्हान कोणतं आहे, आपला ॲडव्हर्सरी कोण आहे, आपला शत्रू कोण आहे, परीक्षा समोर धरा. परीक्षेला समोर धरलं आणि एक सून झू नावाचा चिनी युद्धशास्त्रज्ञ आहे, त्यानं खूप छान विश्लेषण आर्ट ऑफ वॉर नावाचा 511 बिफोर क्राइस्ट त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. इफ यू नो युअर सेल्फ, युद्धशास्त्रातलं हे तत्व आहे जे आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच लागू पडतं. इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी, यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल आणि शत्रूबद्दल पूर्ण माहिती असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. पण माहिती कशा पद्धतीनं, कशा पद्धतीचं विश्लेषण, स्वॉट प्रिन्सिपल आपण वाचलेलं असतं. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. आपली बलस्थानं कोणती आहेत, आपली दुर्बल स्थानं कोणती आहेत, आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोरचे धोके कोणते आहेत, याचं योग्य विश्लेषण स्वतःचं आणि शत्रूचं, म्हणजे परीक्षा असेल तर परीक्षेचं. सिलेबस कसा आहे, प्रश्नपत्रिका कशा येणार आहेत, गेल्या 10 वर्षातल्या कशा आहेत, पुढच्या कशा येऊ शकतील, सिलेबसमध्ये व्हॉट टू डू आणि व्हॉट नॉट टू डू, हे कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवता का, त्याच्यावर काम करता का, नियोजन करता का. आणि त्याच्यानंतर स्मार्ट पद्धतीने, व्हॉट इज स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. स्मार्टचं फुल फॉर्म आहे. तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता का. आणि मग तो स्मार्ट अभ्यास असेल तर तुम्हाला यश मिळण्याचं गुणोत्तर अधिक चांगलं होत जातं. If you know yourself and if you do not know about your enemy, after every victory gain you will suffer a defeat. जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल पूर्णपणे, मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर तुम्हाला एक पराभव पचवावाच लागेल. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर यू विल सफर अ डिफीट इन एव्हरी अदर बॅटल. जर स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रमण करायचं. अँड दिस टाईम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर. हे युद्धशास्त्रातलं दुसरं महत्त्वाचं तत्व आहे की शांततेच्या काळात जास्त घाम काढला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे, तो रचनात्मक काळ आहे. तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला, आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत किंवा कोण मेला आहे असं मी काय ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे आई वडील आपले खूप खस्ता खाऊन आपल्याला इकडं अभ्यासासाठी पाठवतात. कारण माझ्या वडिलांनी अर्धा एकर शेती विकलेली होती, मला सांगितलं पण नाही. कधीही त्यांनी मला एक पोस्टकार्ड लिहायचे. पोस्टकार्डवर त्यांची सही मोडीतली सही आहे. जुने पैलवान होते ते, 4थी शिकलेले. आईचं शिक्षण तर झालेलं नाही आहे, पण लिहिता वाचता तिनं नंतर शिकली थोडंफार वाचायला. पण वडील मी दिल्लीला ज्यावेळेला UPSCची तयारी करायला इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो, मुंबईमध्ये असायचो, त्यावेळेला पोस्टकार्ड लिहायचे. त्यांनी कधी टेन्शन देणाऱ्या गोष्टी लिहिल्या नाहीत, पण व्यवस्थित चाललं आमची काही काळजी करू नको, तुला पैसे किती पाहिजेत, कसे पाठवून देऊ, जेवायला व्यवस्थित मिळतं का वगैरे वगैरे विचारपूस करून शेवटी मात्र न चुकता एक ओळ ते लिहायचे. मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात. भावड्या, माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. मग आग लागायची. कुठं कशी लागायची माहीत नाही, तर किडा पेटायचा. आपल्या त्या निरक्षर असो, अडाणी असो, पैलवान असो, पण माझ्या त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करणार. आणि मग तिथं कॉम्प्रोमाइज नाही. त्यामुळे प्लॅन केला तो. मग आनंद, मी, सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला. तर तिघंजण एका खेड्यातली 1800 लोकवस्तीच्या गावातनी 3 पोरं प्लॅन करू शकतात. तर तुम्हाला तिथं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पुस्तकं आहे, मार्गदर्शक आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत. त्यावेळेला तो प्लॅन केला.
यश अपयश मिळत राहतं, असतं, त्रास होतो, पेन्स होतात, फ्रस्ट्रेशन येतं. जे मी तुम्हाला सांगितलं, मी मरीन ड्राईव्हवरती फिरायचो, पहिल्यांदा इंटरव्ह्यूतनं नापास झालो त्यावेळेला अजून फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेलो होतो. 21व्या वर्षी मुलाखतीतनं परत आलेलो होतो, पण दुसऱ्याच वर्षी 3 पोस्टवर सिलेक्ट झालो, एक पण नाही आहे. मी पहिल्यांदा MPSCतनं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, नंतर डेप्युटी कलेक्टर झालो आणि IPS UPSCच्या एक्झाममधनं झालो. म्हणजे 12 परीक्षा मी सलग पास होत गेलो. 1996ला 1997ला ट्रेनिंगला गेलो. आता 20 वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहेत. आता 43व्या वर्षी स्पेशल IGP म्हणून काम करतो. तर त्या कशा पद्धतीनं पास होत गेलो, त्याचं नियोजन कसं होतं, ते काय ऑटोमॅटिक आलं का लक बाय चान्स होता, किंवा आमच्या तिघांचं यश एकत्र कसं काय मिळालं, तर याला एक ट्रॅप होता. वेन यू आर प्लॅनिंग टू फेल वेन यू आर फेलिंग टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल असं म्हटलं जातं. तुम्ही नियोजन करणं हे परत परत रिपीट करतो की तुम्हाला काय करायचं आहे ते आत्ता ठरवा. म्हणजे IAS IPS ह्या पूर्ण मिळून 150 पोस्ट